जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल बघत राहा. तर चला मंडळी, आज आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा किलो बांगडे आणले, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता त्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. हे बघा, हे मी वाटण करून घेतलं. ह्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडासा ओवा आणि एक घरकुलची पुडी टाकली. तर आता आपण ह्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊ. हे आमचं घरचं काळं तिखट आहे. हे मी 4 चमचे घेणार आहे. तुम्हाला जसं लागतंय तिखट जास्त किंवा कमी तिखट त्यानुसार तुम्ही घ्या. आता ह्याच्यात 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण हे वाटण केलेलं हे मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्या. तर चला मंडळी, आता हे मसाला मी मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यात थोडंसं आगळ टाकूया. आणि काय होतंय, असा मस्त आंबूस लागतो, वास मारत नाही, काय नाही. चांगलं मिक्स करून घ्या. आता आपण हे माशात भरून घ्यायचं. ह्या इथे चिरा पाडल्यात ना, तर चांगला मसाला भरून घ्या. हा, हे बघा मंडळी, आता मी असा मसाला भरून घेतलेला आहे. आता 10-15 मिनटं आपण ह्याला असंच मुरायला ठेवू. म्हणजे हा छान मसाला मुरतो त्याच्यामध्ये, मग फ्राय करायचे. हा, तर चला मंडळी, आता हे आपले मासे चांगले मुरून झालेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊ. हे बघा, इथं मी तवा ठेवला, तेल चांगलं गरम झाले. आता ह्याच्यात मासा सोडून देते. तर चला मंडळी, आता आपले मासे फ्राय करून झालेले आहेत.